काय मागणी आहे? मी अमोल जाधव, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना, जिल्हा अध्यक्ष धाराशिव. आमची अशी मागणी आहे की हे महसूलमधले कर्मचारी अधिकारी 28 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनावर गेलेले आहेत. तर त्यांची आत्तापर्यंत जे दिवसभर येतं त्यांची सेवानिवृत्ती व ह्याच्यावर त्याची नोंद द्यावी. त्यांच्यावर आचारसंहितेचे कायदेशीर जे कलम असतील ते दाखल व्हावे. ह्याच्यामधला जो आरोपी फरार आहे खरमाटे त्याला त्वरित अटक करण्यात यावी. आणि ह्यांच्या काम आंदोलनामुळं आमच्या हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, माझ्या महिलांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं शासनाने ह्याच्यावर ह्यांच्यावर जे गुन्हे दाखल होतील ते त्वरित गुन्हे दाखल करून ह्यांना अटक करावी. आणि दुसरा विषय असा होता की ह्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे हे आंदोलन केलं. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन हे गेटच्या बाहेर करतो, पण 28 तारखेला ह्यांनी हे आंदोलन गेटच्या आत केलेलं आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यालाच अधिकार समान असताना ह्यांनी हे आंदोलन करणं हे चुकीचं आहे. कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर प्रत्येक गुन्हे दाखल झाला पाहिजे. तर दुसरी गोष्ट अशी होती की ह्यांनी लोकशाहीच्या मार्गाने कुठलंही निवेदन दिलेलं नाही, त्याच्यामुळं आचारसंहितेचा भंग झालेला आहे. ह्यांनी आचारसंहितेमध्ये काम बंद आंदोलन असताना ह्यांनी 4 चाकी गाड्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. काय करणार तुम्ही? अधिकाऱ्यांची भेट घेतली तुम्ही, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? आता आम्ही मान्य निवासी कलेक्टर साहेबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लेखी आम्हाला आश्वासन दिलं की 4 वाजेपर्यंत त्यांचा संप मिटल. जर 4 वाजेपर्यंत संप नाही मिटला तर आम्ही परत आमचं आंदोलन जे बेमुदत उपोषण आहे ते आम्ही बेमुदत उपोषण कलेक्टर ऑफिस समोर करणार. याची शासनाने दखल घ्यायची. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.